हलो हलो चेक. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मदेव सर्व कार्येषु सर्वदा. नित्याचा महामेरू बहुत जनासे आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी श्री गणरायाच्या चरणी साष्टांग नमस्कार. आणि अखंड हिंदुस्थानाचा आराध्य देवत राजा शिवछत्रपती चरणी त्रिवार माडाचा मुजरा. शिल्पा स्पोर्ट्स वडपे शिल्पा स्मृती चषक 2025 चा आपण हा थरार पाहतोय. संयुक्त आदिवासी क्रीडा मंडळ यांच्या नियमावलीमध्ये खेळवली जाणारी स्पर्धा आपण पाहतोय. एक अतिशय भव्य दिव्य ग्रीन लास्ट मैदान आपण पाहतोय. ज्या ठिकाणी आपण पाहतोय सामना खेळताना पाहायला मिळेल स्वर्गवासी आनंद विशाल स्पोर्ट्स पोगाव विपक्षामध्ये संघ आहे आई गावदेवी स्पोर्ट्स कौसा संघ. एक जबरदस्त रफ अँड टफ मॅच पाहायला मिळेल. एक अतिशय महत्त्वाचा सामना. बॉलिंग ट्रॅक वरती सध्या गोलंदाज पहिल्या षटकासाठी P1च्या पहिल्या षटकासाठी रेडी होताना पाहायला मिळेल. विनय आलाय विनय पागे. त्याच्यासोबत फलंदाजसाठी आपण पाहतोय फलंदाज विश्वास जाधव. सन्माननीय विनोदजी वडलकर साहेबांचा या ठिकाणी शुभागमन झालंय. वेलकम आपल्या या मंचावरती आम्ही करतो सहर्ष स्वागत. विनोदजी वडलकर साहेब वेलकम सुस्वागतम आपलं. 3 षटकांचा सामना आहे. आकाश बगळे आणि त्याच्या सोबतीने आपण पाहतोय मिस्टर विश्वास जाधव. हे दोन्ही बॅटर सुद्धा इंटर झालेत मैदानावरती. आक्रमक शैलीचा बॅटर आहे मिस्टर विश्वास जाधव. आणि आपण पाहिलंय चांगला सामना पाहायला मिळेल. दोन्ही चांगले ताकदीचे संघ आहेत. पंचांकडनं ग्रीन सिग्नल घेतला जाईल दिला जाईल आणि त्यानंतर आपण पाहतोय मॅचला सुरुवात केली जाईल. महत्त्वाची मॅच शिल्पा स्पोर्ट्स वडपे आयोजित शिल्पा स्मृती चषक 2025 चा थरार. त्यामध्ये आपण पाहतो या मॅचमध्ये पहिला चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज मिस्टर विनय पागे आहे बॉलिंग ट्रॅकवरती. समोर असेल आकाश बगले. पहिला चेंडू वेगाने टाकला. इथे बॅटची टॉपेज आहे. पहिल्या चेंडूवरती विकेट आली आहे. काय एक्सप्रेस चेंडू पाहायला मिळाला आणि तिथं बॅटच्या टॉपवरती लागला आणि तिथं विकेट किपरची मिस्टेक होत नाहीये. तिथनं पहिला विकेट जाईल. पहिली विकेट जाताना पाहायला मिळेल स्वर्गवासी आनंद विशाल स्पोर्ट्स पोगाव संघ. झाला मैदानावरती अजय वड. ऑफिशियल्स नक्की काय प्रॉब्लेम आहे आमच्याबरोबर सूचना कळवा. तिसऱ्या पंचांसाठी मागणी केली तिसऱ्या पंचांची. त्यासाठी तिसरे पंच आपण दाखल व्हा मैदानावरती. पहिल्या चेंडूवरती आपण पाहिलं तर विकेट आली आहे. टॉपेजवरती चेंडू लागला अगदी त्यावरती बॅटचा स्पर्श केला आणि तिथनं विकेट किपरनं मिस्टेक केली नाहीये. एक जबरदस्त पहिला चेंडू एक्सप्रेस चेंडू टाकला गेला. ओम साई मूवीजच्या माध्यमातून आपण ही स्पर्धा पाहतोय. शिल्पा 11 वडपे यांच्या विद्यमानाने साकारलेली स्पर्धा आपण पाहतोय. शिल्पा स्मृती चषक 2025 चा थरार. स्पर्धेचा पहिला दिवस संयुक्त आदिवासी क्रीडा मंडळ यांच्या विद्यमानाने त्यांच्या नेतृत्वाने त्यांच्या नियमावलीमध्ये खेळवली जाणारी ही स्पर्धा आपण पाहतोय. एकनाथजी गाठव साहेब देखील या मंचावरती उपस्थित आहेत जे या संयुक्त आदिवासी क्रीडा मंडळाचे सन्माननीय विद्यमान अध्यक्ष आहेत. प्रेसिडेंट ऑफ संयुक्त आदिवासी क्रीडा मंडळ विनय आहे पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती. वा जबरदस्त चेंडू टाकला गेला. इथे देखील काय वेग पाहायला मिळाला. इथे वेग होता आणि कुठेतरी फलंदाच्या रीचपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला. स्टान्स जर पाहिलं तर ऑनसाइडच्या क्षेत्रामध्ये खेळण्याचा स्टान्स होता. ती रीच ओळखली आणि त्याचाच वरती चेंडू टाकला गेला. गोलंदाजीमध्ये अगदी 2 चेंडूवरती अगदी योग्य टप्पा लाईन आणि लेंथ पकडून गोलंदाजी केली आहे आणि या सर्वांचा मिश्रण डॉट बॉल आलेत.
इथे पुण्याचा खोलात टाकला चेंडू, स्ट्रॉंग अपील आहे. पंच सांगतात की इट इज नॉट आउट. लेग बायच्या स्वरूपामध्ये ही एक धाव अर्जित होईल, संघाचा अकाउंट ओपन होईल. ज्या ठिकाणी स्वर्गवासी आनंद विश्वास स्पोर्ट्स पोगाव संघ आहे. पहिला चेंडू फेस करण्यासाठी आपण आता पाहतोय. चौथ्या चेंडूवरती आलाय मिस्टर विश्वास जाधव. हार्ड हिटर बॅट्समन आहे. चांगली आक्रमकता त्याच्याकडे आहे आणि आक्रमकतेने फलंदाजी अनेकदा आपण मोठमोठ्या स्पर्धांमध्ये जे हनुमान पोगावसाठी करताना पाहिलं तोच फलंदाज मिस्टर. इथे देखील इथे प्रचंड वेगाने चेंडू टाकला गेला. पंच काय सांगतील ते देखील पाहावं लागेल. धाव घेण्याचा मानस इथे आणि दोघांमध्ये कॉलिंग परफेक्शन पाहायला मिळालं आणि तिथनं देखील अजून एक विकेट जाईल टीम पोगावला. अजून एक धक्का क्रमांक दुसरा या पहिल्या षटक्यामध्ये. दोघांची कॉलिंग परफेक्शन असणं गरजेचं होतं आणि ती कॉलिंग पाहायला मिळाले नाही. त्याच अनुषंगाने ही विकेट सध्या गमावली आहे. दोघांमधील जे कॉलिंग हवं होतं ते परफेक्शन पाहायला मिळालं नाही. दोघांमध्ये लक्ष वेधित करणारी ही रन घेण्याचा प्रयत्न नव्हता. त्याच्याच मुळे सध्या ही रनआउटची विकेट आली आहे. अजय वड तिथे बाद झाला. विश्वास जाधवची विकेट सध्या सेफ तर आहे. नवीन फलंदाज दाखल झाला मैदानावरती. सूरज जाधव आलाय. विश्वास जाधव, सूरज जाधव या दोघांना चांगला डाव सावरावा लागेल. प्रतिस्पर्धी संघ ताकदीचा आहे आई गावदेवी स्पोर्ट्स. पहिला चेंडू इथे रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न. सरळ बॅटने फटके येत नाहीये म्हणून कुठेतरी प्रयत्न करतायत की सरळ बॅटने फटके आला नाही म्हणून रिव्हर्स अटेम्प्ट करून धावा आणण्याचा प्रयत्न या P1च्या षटक्यामध्ये करत होते. मात्र त्या ठिकाणी हा चेंडू देखील डॉट बॉल आला. गोलंदाजीचा विचार केला तर एक्सप्रेस चेंडू प्रचंड वेगाने आणि ताकदीने गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय गोलंदाज मिस्टर विनय पागी. एक वेग पाहायला मिळतो, भन्नाट वेग. इथे देखील परफेक्ट लाईन आणि लेंथ पाहायला मिळाली. पडल्यांदा थोडा खाली राहतो. सबमरीन चेंडू पाहिला. या षटक्यामध्ये जास्तीत जास्त डॉट चेंडू आपण येताना पाहिले आणि आतापर्यंत धावा लागला. धाव फरक फक्त आणि फक्त एक. ती देखील लेग बॅचच्या स्वरूपामध्ये आली आहे. या षटक्यामध्ये P1च्या षटक्यामध्ये जास्तीत जास्त धावा आणण्याचा प्रयत्न हा करायचा असतो आणि मात्र तिथनं त्या धावा आणण्याचा प्रयत्न केला नाहीये. गोलंदाजाच्या त्या रिचवरती खेळण्याचा प्रयत्न केला नाही म्हणून ही सध्या 1 वरती धावसंख्या स्थिरावली आहे. गेट पासून त्याला तिथे पाठव आहे. मी बाहेर पाठवतो एकाला कोणातरी घ्यायला मी आतमध्ये. दुसऱ्या षटकासाठी नवीन गोलंदाज झालाय कल्पेश गोवारे. चा खेळाडूच्या नावाने ही टीम ओळखली जाते. तो कल्पेश गोवारे आपण पाहतोय. एक चांगला स्टार खेळाडू आहे. समोर बॉलिंग ट्रॅकवरती दाखल झालाय. सेकंड ओव्हरसाठी 3 षटकांचा हा आपण सामना पाहतोय. कल्पेश गोवारेचं आपण पाहिलं क्रिकेट तर आपण पाहिलं केतन म्हात्रे असतील. अगदी त्या कौसा मुंब्रा परिसरामधून एकाच मैदानावरती दोघांनी प्रॅक्टिस सेशन आपण करताना पाहिलेत आणि त्याच तालमीतील हा खेळाडू आहे. आणि कल्पेश गोवारे म्हटला तर अनेक चांगल्या संघामध्ये त्याचा खेळताना आपण त्याला पाहिलंय. तो कल्पेश गोवारे आहे. पुन्हा आता बॉलिंग ट्रॅकवरती समोर इथे मिस्टेक झाली आहे. लॉंग स्टॉप रिजनला चेंडू थांबणार नाहीये. व्हाईट बॉल +4 रन्स. जिथे धावांचा ओघ कमी होता तिथनं या 5 धावा संजीवनी प्राप्त करून देतील टीम स्वर्गवासी आनंद विश्वास स्पोर्ट्स पोगाव टीमला. या 5 धावा बोनस सध्या मिळाल्यात.
वेलकम पंकज पारधी, सहर्ष स्वागत आहे, वेलकम. कल्पेश गोवारे आहे बॉलिंग ट्रॅकवरती. इथे देखील आपण पाहूया कशा प्रकारे इथे बॅटचा फ्लो पाहिला. मात्र पंच सांगतात लिगल बॉल आहे. पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने वळण घेणारा चेंडू पाहायला मिळाला. या सिच्युएशनमध्ये थोडीशी अटॅकिंग बॅटिंग करायची आहे, कारण समोरचा प्रतिस्पर्धी संघ ताकदीचा आहे. त्यांच्यासमोर एक चांगलं माइंडसेट करून टार्गेट सेट करावा लागेल आणि त्या धावा इथनं आता तुम्हाला जमा करावं लागतील. प्रत्येक चेंडू हा अटॅकिंग क्रिकेट खेळावा लागेल. समोर आहे मिस्टर अटॅकिंग क्रिकेट खेळणार आपण पाहतोय फलंदाज विश्वास जाधव. पुन्हा एकदा 8व्या बॅटने फटका खेळून मिडवेट क्षेत्रामध्ये वेगाने क्षेत्ररक्षक आले. तिथनं हाताबद्दल चेंडू निसटला. तिथनं 2 धावा कंप्लीट झाल्या. या षटक्यांमध्ये आपण पाहतोय पहिल्या चेंडूवरती वाईट +4 रन्स, 5 धावा तर बोनस मिळाल्या आणि तिथनं पुन्हा आता डॉट बॉल आला. त्यानंतर आपण पाहिला 2 धावा. म्हणजे चांगल्या प्रकारे इथे धावा येण्याचा ओघ आपण पाहतोय. धावा येत आहेत, धावा आणण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि धावा आणाव्याच लागतील, कारण इथनं चांगली धावसंख्या उभारली नाही तर प्रतिस्पर्धी संघ कधी त्या धावा चेस करेल ते देखील कळू देणार नाही आहे. कल्पेश गोवारे आहे पुन्हा आता बॉलिंग ट्रॅकवरती. स्विच हिटचा फटका, मात्र क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. डीप पॉईंटच्या क्षेत्रामध्ये उपस्थित होतं, तिथे एकच धाव आली आहे. त्यांना माहिती होतं विश्वास जाधव या फटक्यासाठी जाणार आहे. ती फील्ड रिस्ट्रिक्शन आपण पाहिली. डीप पॉईंटच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात करून ठेवला होता आणि तिथेच त्याच्या हातामध्ये एक टप्प्याने चेंडू विसावला. एकच धाव आली आहे. सूरज जाधव स्ट्राईकवरती आहे. अटॅकिंग क्रिकेट खेळताना त्याला देखील आता मात्र प्रयत्नशील राहावं लागेल. 9 वरती 2 अशी धावसंख्या आपण पाहतोय. ओम साई मूवीजच्या माध्यमातून आपण ही स्पर्धा पाहतोय. अतिशय थेट प्रक्षेपण आपल्या हक्काची वाहिनी आहे. कल्पेश गोवारे एक चांगला अष्टपैलू खेळाडू या टीमचा आणि कल्पेश गोवारेच्या नावाने हा संघ देखील ओळखला जातो. कौसा टीम आई गावदेवी कौसा टीम आपण पाहतोय. मुंब्रा परिसरामधून आलेला हा संघ आपण पाहतोय. इथं देखील चांगला चेंडू आहे. पडल्यानंतर थोडीफार चेंज ऑफ द पेस पाहायला मिळाला. गतीमध्ये परिवर्तन, बोटांची जादू दाखवली आणि या ठिकाणी हा चेंडू देखील आलाय डॉट बॉल. 2 षटकांची आपण जर ॲनालिसिस पाहिलं तर दोन्ही षटकांमध्ये डॉट पर्सेंटेज भरपूर प्रमाणात पाहायला मिळाला आणि त्याच गोष्टींमुळे जी धावसंख्या उभी करायची होती त्या धावसंख्येपर्यंत आता या 2 षटकांमध्ये पोगाव संघ उभा राहिलेला नाही आहे. इथे देखील अंधाधुंद फटका खेळण्याचा प्रयत्न बॉलच्या मेरिटवरती खेळताना पाहायला मिळत नाही आहे. इथनं जी बॉलची मेरिट आहे कुठेतरी चेंज ऑफ द पेस प्रत्येक चेंडूवरती व्हेरिएशन पाहतो. कटर चेंडूचा वापर करताना पाहायला मिळाला आणि त्याच्याच मुळे जी बोटांची फिंगर रोल करताना पाहायला मिळतो त्याच्यावरती कुठेतरी हा फलंदाज अचंबित होतो. त्याला त्या फटका आणता येत नाहीये. तिथे डॉट बॉल येत आहेत. चांगली गोलंदाजी आतापर्यंत राहिली आहे. इथे स्विचचा फटका आहे, मात्र तेवढं टायमिंग एलिव्हेशन जुळलेलं नाहीये. क्षेत्ररक्षक आहे, मात्र चेंडू जाईल तोलून आणि मोजून मारलेला कॅल्क्युलेट षटकार. ॲक्शन रिलीफमध्ये आपण पाहू शकाल की बदल आली. त्यामध्ये लगेच त्याने ओळखलं की त्याला स्टान्स आणि कॅमेरामॅनने देखा चेंडूची मुवमेंट अजून देखील कॅच करताना पाहायला मिळाली. अगदी तोलून मारलेला हा षटकार कॅल्क्युलेट षटकार म्हणता येईल आणि या शेवटच्या चेंडूवरती आलाय. अखेर त्या षटकाची सांगता चांगली झाली आहे. सुरुवात तर दमदार नव्हती धावांसाठी आपण पाहिला पोगाव संघाची, मात्र शेवटच्या चेंडूवरती षटकार पाहायला मिळाला. नवीन गोलंदाज पाहायला मिळेल बॉलिंग ट्रॅकवरती. तिसऱ्या षटकासाठी मिस्टर ज्ञानेश्वर गोवारी. समोर विश्वास जाधव आहे. विश्वास जाधवने हवा तसा खेळ या मॅचमध्ये केलेला नाहीये, मात्र त्याच्याकडे अजून 6 चेंडू आहेत. 6 चेंडूमध्ये चांगली धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न त्याला करावा लागेल. पहिला चेंडू स्टेप आउट झाले, तिथे बदल आली ते ओळखलं. त्याचाच अगदी मिनिटपासून कुठेतरी अगदी शॉर्ट मिड विकेटवरती चेंडू टाकला गेला आणि त्या ठिकाणी हा डॉट बॉल आलाय. विश्वास जाधव सध्या लयमध्ये पाहायला मिळत नाहीये या मॅचमध्ये. हवी ती बॅटिंग तो करत नाहीये. इथे बॅटचा रिच मध्ये चेंडू टाकला, चेंडूला पाठवलाय वाईड स्लॉंग ऑन बाउंड्रीच्या बाहेर. कडक कडक आणि बेधडक षटकार.
इथे बॅटची टॉपेज आहे. शॉट फायनलचा क्षेत्ररक्षक विकेट किपर तिथे प्रयत्न करतोय. एक धाव तिथे आली आहे. एक धाव येणार आहे. 21 वरती धावसंख्या पोहोचली आहे. षटकार काय लाजवाब पाहायला मिळाला. किती शफल झाले होते. अगदी वाईड लाईन पर्यंत शफल झाले. तिथनं वाईड लाईनच्या पण बाहेरून चेंडूला खेचून मारलाय. म्हणजे इथे म्हणेन की फलंदाजाने त्या गोलंदाजाचा स्टान्स ओळखला, मात्र त्याच्या रीचवरती त्याच्या चेंडूची ओळख केली, त्यावरती परफेक्शन पाहिलं आणि परफेक्शन पाहत असताना परफेक्ट मिडल ऑफ द बॅट पाहिला आणि काय लाजवाब फटका. मिस्टर विश्वास जाधव संघाने ज्या खेळाडूवरती विश्वास दाखवला त्याची विश्वासाला सार्थ ठरलेली फलंदाजी पाहायला मिळाली नाहीये. मात्र तो षटकार लाजवाब आहे. पुन्हा इथे पंचांनी सांगितले नो बॉल आहे आणि इथे दुसऱ्या धावाचा प्रयत्न सुरू आहे. काय लाजवाब रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहिली आहे. इथे एक्स्ट्रा रन देखील मिळून देतील. तिसऱ्या धावाचा प्रयत्न सुरू आहे. तिसरी धाव देखील कंप्लीट होईल. गुड रनिंग बिटवीन द विकेट. विश्वास जाधव चित्त्याची चपलाई आणि हरणाचा वेग आपण पाहिला. काय जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट. विकेटवरती जर आपण पाहिलं तर कुठेतरी एक्स्ट्रा थ्रो आपण पाहिला. एक्स्ट्रा रन्स देखील आल्या. थ्रो जर अगदी हातामध्ये केला असता तर ती रनरची विकेट मिळाली असती. तरी देखील ती तिसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये विकेट चाली असती. तिथे देखील चेंडू कलेक्ट केला नाहीये. या सर्व प्रकारच्या बाबींचा विचार करता जर आपण पाहिलं धावा थांबल्या होता, धावांचा ओघ कमी होता. मात्र त्या धावांचा ओघ कमी असताना तिथे देखील आपण जर पाहिलं तर या धावा वाढवण्याचा प्रयत्न केलाय. स्ट्राईकवरती मेन मी म्हणेन की महत्वाचा मुख्य फलंदाज विश्वास जाधव आलाय. समोर ज्ञानेश्वर गोवारे आपण पाहतोय. इथे पुन्हा एकदा उडवलाय फटका. मिस फटका आहे. तेवढं एलिव्हेशन जोडलेलं नाहीये फटक्यामध्ये. तेवढं टायमिंग नव्हतं, परफेक्शन नव्हतं. 2 धावा कंप्लीट. तिसऱ्याचा प्रयत्न सुरू आहे आणि पहा तिथे क्षणाचाही विलंब न करता एका धावेचा दुसऱ्याचा तिसऱ्यामध्ये कधी कन्वर्ट झालं कळू देखील दिलं नाहीये. आणि आता इथनं एक सन्मानजनक धावसंख्या उभी करण्यामागे विश्वास जाधव आणि सूरज जाधवचे प्रयत्न सफल ठरत आहेत आणि सफलतेकडे सध्या ते पोहोचत आहेत. तुम्ही जेव्हा एखादा किल्ल्यावरती पोहोचण्याचा प्रयत्न करता एका उंच शिखरावरती, त्यावेळेस तुमच्या मध्ये येणाऱ्या सर्व छोट्या छोट्या त्या पर्वतरांगा, छोट्या छोट्या टेकड्या तुम्हाला सर करायच्या असतात आणि त्या सध्या 2 षटकामध्ये तर करताना पाहायला मिळालं नाहीये. मात्र 11 चेंडूचा खेळ जर आपण पाहिला आई गावदेवी कौसा टीमच्या बाजूने राहिला. तिथनं शेवटचे आता आपण 12व्या चेंडूपासून पहिला षटकार आला. तिथून पुन्हा एकदा वार केल्यानंतर पलटवार करण्याची ताकद ही आई गावदेवी स्पोर्ट्स कौसा संघाविरुद्ध दाखवण्यात आली पोगाव टीमच्या माध्यमातून. आत्तापर्यंत आपण धावा पाहिला धाव फलकावरती 29 धावा. म्हणजेच आत्ता तरी आपण पाहायला गेलं तरी एक चांगली सरासरी गाठली. या चांगल्या धावांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न स्वर्गवासी आनंद विशाल स्पोर्ट्स पोगाव संघ करते. सोबत सूरज जाधव या दोघांनी डावाला कलाटणी दिली आहे. हा चेंडू देखील पाहावा लागेल काय घडलंय. लीगल बॉल आहे. चांगला चेंडू टाकला गेला. बॅट्समॅनचा रीच ओळखली, त्याच्या रीच पासून दूर ठेवला गेला. अगदी वाईड लाईन क्षेत्रामध्ये हा चेंडू डिलिव्हर केला आणि बॅटचा फ्लो जर आपण पाहिला तर ऑन साईडच्या क्षेत्रामध्ये होता, त्याच्यामुळे हा डॉट बॉल आला. स्विच हिटचा फटका, स्विच हिट आणि स्वीट हिट पाहायला मिळेल. चेंडू जाईल थर्डमॅन बाउंड्रीच्या बाहेर. हा धमाकेदार चौकार आणि धावा या 4 ने पुढे जाईल 33 रन्स वरती आणि 34 धावांचा टार्गेट इथं सेट केलंय आई गावदेवी कौसा टीम समोर. एक जबरदस्त मॅच आपण पाहायला मिळाली आणि यानंतर आपल्याला नेक्स्ट मॅच देखील पाहायला मिळणार आहे, ज्या ठिकाणी संघ खेळताना पाहायला मिळेल. ए विपक्षामध्ये आई एकविरा स्पोर्ट्स भादवड संघ. या दोन्ही संघांमध्ये आपण पुढची लढत असणार आहे. जय शिवाजी अणगाव संघ आपला कॅप्टन इथे उपस्थित करा आणि त्यांच्या विपक्षामध्ये खेळताना संघ पाहायला मिळेल वेरियन स्पोर्ट्स ए वै संघ. या दोन्ही संघांचे आपण मॅच पाहणार आहोत. अगदी या ठिकाणी आपण टॉस देखील करणार आहोत. जय शिवाजी अणगाव संघ आणि त्याच्या विपक्षामध्ये संघ खेळताना पाहायला मिळेल वेरियन स्पोर्ट्स ए वै संघ. ए कॅटेगरी संघ आपण पाहतो जे संघ या स्पर्धेमध्ये आणि खेळताना पाहायला मिळतील. जय शिवाजी अणगाव संघ आहे त्यांच्या विपक्षामध्ये वेरियन स्पोर्ट्स ए वै संघ. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण या आपल्या टॉस ठिकाणी आम्ही करत आहोत. एक जबरदस्त स्पर्धा आपण पाहतोय. शिल्पा 11 वडपे आयोजित शिल्पा स्मृती चषक 2025 चा हा थरार
या ठिकाणी आपण आजमावतोय आणि मी विनंती करेन टॉस बॉक्समध्ये सन्माननीय अतिथी विनोदजी वडलकर साहेब आपण या आपल्या शुभ हस्ते आम्ही या ठिकाणी टॉस करतोय आणि ज्या ठिकाणी आपल्याला आवाज ऐकायला मिळेल टॉस बॉक्समध्ये किरणजी जाधव सर. थँक्यू. सर आपले मान्यवर आपल्यामध्ये जॉईन झालेले आहेत. मोस्ट वेलकम आपलं देखील सरचे स्वागत आहे. वीरेन स्पोर्ट्स यवई आणि जय शिवाजी आनगाव टीम दोन्ही संघाचे कर्णधार आपल्यामध्ये जॉईन झालेले आहेत. या स्पर्धेच्या माध्यमातून जो कॉइन बनवलेला आहे सर्वात पहिले तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवेन. एका बाजूला ओमकार ग्रुप आणि दुसऱ्या बाजूला शिल्पा 11 वडपे हा कॉइन जो आहे आमचे मान्यवर त्यांच्याकडे सुपूर्द केला. कॉलिंग कोण करेल? आणि ओमकार ग्रुप वडपे आलेला आहे. जय शिवाजी आनगाव संघानं नाणेफेकीचा कौल जिंकलेला आहे. मान्यवरांचे आभार. विनंती असेल आपण आपल्या मुख्य मंचावर जाऊन विराजमान व्हायचं आहे. उत्तम. नाणेफेकीचा कौल जिंकला. 3 षटकांची मॅच. काय निर्णय? फिल्डिंग. याच फिल्डिंग करण्याचं अगदी पहिला जो निर्णय घेतलेला आहे कारण समोरचा संघ जर आपण बघितला तर वीरेन स्पोर्ट्स यवई या संघाने देखील या मागील टुर्नामेंटमध्ये त्यांचा थक्क करणारा प्रवास या मॅचमध्ये देखील 35 धावा डिफेन्स केल्या. परंतु या मॅचमध्ये रनचेसमध्ये तुम्हाला अशा किती धावा आहेत की मोस्ट इझिली जातील या मॅचमध्ये? कमीत कमी धावापर्यंत आम्ही रोखण्याचा प्रयत्न करू आणि चेसिंगचा आम्ही बॅट्समन तर आमचे 2-3 नाही आहेत तरी पण प्रयत्न करू आम्ही. या अगदी परिपूर्ण आज तुझा संघ नाही आहे परंतु इथे आल्याच्या नंतर हे जे आयोजन नियोजन खास करून शिल्पा 11 वडपे या संघाने केलेलं आहे या संघाविषयी काय म्हणशील? आयोजन तर खूप छान आहे आणि इथं खेळण्याची संधी दिली आम्हाला त्यांचे धन्यवाद. आणि तुला देखील खूप सारा शुभेच्छा आहे तुझ्या संघाला. त्याच्यानंतर आपण वीरेन स्पोर्ट्स यवई टीम कर्णधार जर का टॉस जिंकला असता तर निर्णय काय घेतला असता? बॅटिंग केली असते आणि मनासारखं झालेला आहे. परंतु मागील मॅचमध्ये थोडीशी बॅटिंगमध्ये कुठे ना कुठेतरी थोडीशी पडझड पाहायला मिळाली. थोडंसं स्ट्रगल केलं आणि या मॅचमध्ये मात्र तुझ्या संघाला काय संदेश देऊ शकशील? चांगला परफॉर्मन्स करा. यस क्या बात आहे. आणि तुझ्या संघाला देखील खूप सारा शुभेच्छा आहे. तर नाणेफेकीचा कौल जिंकलाय जय शिवाजी आनगाव या संघानं आणि प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आणि बॅटिंग करण्याकरता इन्व्हाइट केलंय वीरेन स्पोर्ट्स यवई या संघाला. आणि जाऊया पुन्हा एकदा सेकंड इनिंग मध्ये कॉमेंटर पॅनल मध्ये या ऐकूया गोड आवाज व्हॉइस ऑफ केले संदीप जी पाटील सर. पूर्वार्ध कंप्लीट झालाय. उत्तरार्धाला सुरुवात केली जाईल. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज दाखल झालाय स्वर्गीय आनंद विशाल स्पोर्ट्स पोगाव टीम आपण पाहतोय. आकाश बगळे आलाय बॉलिंग ट्रॅकवरती. समोर ज्ञानेश्वर गोवारी आणि मिस्टर कल्पेश गोवारी ही बॅटिंगसाठी स्वतः जोडी उपस्थित झाली आहे. पहिला चेंडू टाकण्यासाठी पंचांकडनं ग्रीन सिग्नल. लेट्स प्ले गेम ऑन. पहिला चेंडूवरती इथे आपण पहिल्या लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये क्षेत्रक्षक उपस्थित आहे. सूरज जाधव त्या ठिकाणी उपस्थित होता. टार्गेट सेट केलं या ठिकाणी आपण पाहिलं तर टार्गेट आहे 34 धावांचा टार्गेट आहे. 34 धावांचा टार्गेट चेस करण्यासाठी कल्पेश गोवारी आणि ज्ञानेश्वर गोवारी हे 2 फलंदाज हा चेंडू सोडून दिलाय. पाहत राहिले चेंडू पर्यंत त्यांना माहिती आहे पंच सांगतात इट इज व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन ऍड केली जाईल. या दुसऱ्या इनिंग मध्ये आपण पाहतोय पहिला अव्वलचा चेंडू टाकला गेला. ज्ञानेश्वर गोवारी कल्पेश गोवारी आई गावदेवी स्पोर्ट्स कौसा संघ इथे फाईट करतोय. समोर स्वर्गीय आनंद विशाल स्पोर्ट्स पोगाव टीम समोर. चांगला चेंडू आहे. ज्या ठिकाणी क्षेत्रक्षक आपण डीप मध्ये प्रोटेक्शन पाहतो लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये त्यात क्षेत्रामध्ये अगदी चेंडू टाकण्याचा प्रयत्न आहे. म्हणजेच फलंदाजांना देखील माहिती आहे की P1च्या षटकामध्ये
चेंडूच्या मिरिटवरती खेळणं तेवढं स्वाभाविक आहे. 34चं टार्गेट आहे या मॅचमध्ये. मिस्टर कल्पेश प्रामुख्याने खेळणं महत्त्वाचं राहील. एक अटॅकिंग बॅट्समन आहे, चांगला क्लास त्याच्याकडे आहे. हा चेंडू पहा, काय जबरदस्त फटका एक्झिक्यूट केलाय. चेंडू चाललाय स्वीपर कव्हर बाउंड्री लाईनच्या क्षेत्रामध्ये अलॉंग द कार्पेट वेगाने चौकारासाठी 4 धावा मिस्टर कल्पेश गोवाईच्या बॅटबेदना. कल्पेशने त्याच्या या फटक्यामध्ये क्लास, त्याची नजाकत, त्याच्याकडे असलेला अनुभव सर्व पेश करताना पाहायला मिळाला. एक मोठा स्टार खेळाडू आहे आणि समोर पाहिला तर आकाशवरती हा आक्रमण केला, चौकार ठोकलाय. इथे देखील फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक आहे तिथे. वाईडिश लॉंग ऑफला मात्र तिथे देखील झाली चुकी. चुकीला माफी नाहीये आणि पंचाने इशारा दर्शवला. सेकंड बॉल वरती देखील आलाय हा दमदार चौकार, बॅक टू बॅक दुसरा. चांगली बॅटिंग इथनं करत असताना पहिल्या 2 चेंडूंवरती आपण पाहिलं थोडीशी डिफेन्सिव्हरित्या चेंडू खेळले गेले. त्या क्षेत्रामध्ये आपण पाहिलं थोडा सन्मान दिला चेंडूला, मात्र त्यानंतर पनिशमेंटला सुरुवात केली आहे. 2 वरती 2 बॅक टू बॅक इथनं सूरजकडनं चुकी झाली. स्वीट हिटचा फटका आणि स्वीट हिट पाहिला. चेंडू जाईल बॅकवर्ड पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा धमाकेदार पुन्हा एकदा ठोकलाय षटकार. या ठिकाणी शुभागमन झालंय मिस्टर अक्षय विलास पाटील 3434. वेलकम अक्षय. अक्षय पाटील आपल्या देखील मंचावरती आम्ही करतो वेलकम, सहर्ष स्वागत आहे. एक जबरदस्त टुर्नामेंट आपण पाहतोय शिल्पा 11 वडपे आयोजित. शिल्पा स्मृती चषक 2025 हा थरार आपण पाहतोय. एक जबरदस्त टुर्नामेंट आहे. शिल्पा हिच्या नावाने ही स्पर्धा भरवली गेली, जे आपल्यामध्ये नाहीये. त्याच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करण्यासाठी या स्पर्धेचं आयोजन आपण पाहतोय. पहिल्या षटकामध्ये काय ताबडतोड इनिंग सुद्धा पेश करताना पाहायला मिळतोय. जसं नाव मोठं तेवढीच काम देखील तेवढं मोठं केलंय. जितना बडा नाम उतना बडा काम. इथे देखील फटका फसला. इथे आता डाऊन द बॉल क्षेत्ररक्षक असेल उपस्थित आणि तिथे अखेर त्या फलंदाजाला परतावलं जाईल. मिस्टर कल्पेश गोवारी बाद. चांगली बॅटिंग या ठिकाणी करत होता, मात्र अखेर त्याचा त्या डावाचा अंत झाला. तिथनं कल्पेश बाद झाला. धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावरती 17, लॉस ऑफ 1 विकेट आणि 17 आकड्यावरती इथे पहिला विकेट गेले. अजून आपण पाहिलं तब्बल अर्धा पल्ला गाठला गेला. निम्म्यावरती संघ आता निम्मा पल्ला गाठला. आता पुन्हा एकदा अर्धा पल्ला गाठायचा आहे. त्यासाठी बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज येतोय. अजय वड आलाय. नवीन फलंदाज इंटर होईल. तिसरा क्रमांकावरती, तिसऱ्या नंबरवरती, नेट नंबर 3 वरती आपण पाहतोय मिस्टर विनय पागी, ज्याने जबरदस्त गोलंदाजी केली आक्रमकतेने. फटकेबाजी आता आपण पाहिली या षटकामध्ये मिस्टर कल्पेश गोवारीची. अखेर तो बाद झाला आणि आता विनय पागी आलाय तिसऱ्या क्रमांकावरती. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल जय शिवाजी अनगाव विपक्षामध्ये संघ खेळताना पाहायला मिळेल. वीरेन स्पोर्ट्स एवई संघ, या 2 बलाढ्य संघांमध्ये पुढची लढत पाहायला मिळेल. दोन्ही संघांचा विचार केला तर ताकदीचे आहेत. पहिला चेंडू आपण टाकण्यासाठी पहिला दुसरा गोलंदाज अजय वड.
इथं पदल आली त्यामुळे थोडासा बिघाड झाला. पुन्हा आता रनवे रिदममध्ये सेट होताना पाहायला मिळेल. इथे शफल्स आले होते. क्रॉस बॉटेड फटका खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र बॅट आणि चेंडूमध्ये कनेक्शन नाहीये. इथनं आले आहे एक लेग बाईच्या स्वरूपामध्ये धाव. ज्ञानेश्वर गोवारी सध्या तो प्रयत्नामध्ये होता. डीप फाईन लेगच्या क्षेत्र आपण पाहिलं तर खाली होतं, तिथनं हा प्रयत्नशील प्रयत्न करत होता, मात्र तिथनं एक धावाले लेग बाईच्या स्वरूपामध्ये 18 वरती धावसंख्या पोहोचली आहे. 7 चेंडूचा खेळ इथे प्रस्थापित झाला. पहिल्या षटकामध्ये षटकार आपण पाहिला, 2 चौकार पाहिले. तिथे मिस्टेक देखील आपण पाहिल्या, कारण तिथे मिसफील्ड झाली, त्याच्यामुळे चौकार गेला, विकेट देखील गेली. खूप काही घडताना आपण पाहिलं त्या पहिल्या षटकामध्ये. इथे स्ट्रॉंग अपील आहे. पंचांनी सांगितलंय फलंदाज होईल बाद. सन्मान देण्याचा प्रयत्न होता. त्यांना माहिती आहे या षटकामध्ये धावा आपल्याला आलेला आहेत पहिल्या षटकामध्ये, त्यामुळे धावांचा ओघ जो वाढत होता त्याला कंटिन्यू ठेवायचं होतं. मात्र इथे बॅटची एज अँड टेकन. फलंदाज बाद मिस्टर ज्ञानेश्वर गोवारी देखील होईल बाद. दोन फलंदाज इथनं बाद झालेत. 18 वरती 2 अशी ही आपण पाहतोय धाव फलक. आणि इथनं पलटवार करण्याची ताकद सध्या दाखवली आहे स्वर्गीय आनंद विशाल स्पोर्ट्स पोगाव संघ. हम किसी से कम नाही हे सांगताना जरी पहिल्या षटकामध्ये अटॅकिंग बॅटिंग तुम्ही केली तरी आम्ही देखील ते धावा रोखण्याचा प्रयत्न करू. नवीन फळ अनिल रोज झालाय. इथे देखील अंदाधुंद फटका खेळण्याचा प्रयत्न, आल्या आल्या लगेच मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न इथे होता, त्याच्यामुळे हा फटका बॅट अँड बॉलमध्ये कनेक्शन नाहीये. तिथनं डॉट बॉल आलाय. वेलकम अक्षय विलास पाटील, आपलं सहर्ष स्वागत आहे. 34-34 अक्षय विलास पाटील आपल्या या मंचावरती आम्ही करतोय सहर्ष स्वागत, वेलकम. अजय वड आहे बॉलिंग ट्रॅक वरती. इथनं पहा अगदी यश त्यांच्या मधोमध सापडला आणि तिथून फलंदाजाला पंचांनी बाद घोषित केले. इट इज LBW, फलंदाज बाद. वेलकम अक्षय पाटील, आपल्या या मंचावर आम्ही करतो सहर्ष स्वागत. अक्षय विलास पाटील 34-34 वेलकम आपल्या या मंचावरती. शिल्पा 11 वडपे आयोजित शिल्पा स्मृती चषक 2025 या क्रीडा मंचावरती आपलं सहर्ष स्वागत आहे. सामना आपण पाहतोय स्वर्गीय आनंद विशाल स्पोर्ट्स पोगाव संघ, त्याच्या विपक्षामध्ये आई गावदेवी स्पोर्ट्स कौसा संघ आहे. जिथनं पहिल्या षटक्यामध्ये वार केले त्यानंतर दुसऱ्या षटक्यामध्ये पलटवार करण्याची ताकद सध्या सुरू केली आहे स्वर्गीय आनंद विशाल स्पोर्ट्स पोगाव टीमने. इथनं देखील चांगला फटका आहे. गॅप सोल्युशन प्रॉपर आहे. चेंडू एक टप्प्याने क्षेत्ररक्षक उचलतील. विश्वास जाधव तिथे पोहोचले. तिथनं लगेच दुसरा धावाचा प्रयत्न सुरू आहे. इथे डायरेक्ट हिट केला आहे आणि वा काय जबरदस्त फेकी आपण पाहिली आहे. पलटवार करण्याची ताकद सध्या दाखवली आहे पोगाव टीमने आणि इथनं त्याला सुरुवात झाली आहे. त्याला सध्या प्रारंभ केलाय आणि जिथनं असं वाटत होतं इझिली हा सामना जिंकण्याचा प्रयत्न करेल कौसा टीम, तिथनं त्याच्यावरती आता पलटवार सुरू केलाय. आणि खऱ्या अर्थाने मी म्हणे अजय वडने केलेली गोलंदाजी लाजवाब. अफलातून एफर्ट्स लावले गोलंदाजीमध्ये आणि प्रतिस्पर्धी संघाला अगदी गुडघे टेकण्यासाठी भाग पाडले त्या गोलंदाजीने. अखेर संघ पुन्हा स्ट्रगल करतोय. आई गावदेवी स्पोर्ट्स कौसा संघ 19 वरती 4, जिथे 17 धावांवरती एक विकेट नव्हती. 17 धावा आल्या, तिथनं एक विकेट गेली. 19 वरती 4 म्हणजे आता इथनं पलटवार करण्याची ताकद दाखवली आहे पोगावकरांनी. पोगाव संघ देखील म्हणत असेल हम भी किसी से कम नहीं. जरी तुम्ही ताकद दाखवाल तर तिथे आम्ही आमची नजाकत, तिथे आम्ही आमचा क्लास माइंड दाखवू. आणि तिथनं त्याला सध्या सुरुवात केली आहे. जबरदस्त गोलंदाजी
अजय वड क्लास क्लास दाखवलाय आता इथे गोलंदाजीमध्ये. 34चं टार्गेट आहे, तिथनं 19 वरती ही धावसंख्या आपण पाहिली. 19 वरती आता 4 गडी गमावले गेलेत. पुढा टाकलाय तिथे फुलटॉस चेंडू आहे. स्ट्रेट ड्राईव्ह सरळ दिशेने आपण पाहिला फटका खेळताना तिथे एकच धाव आली आहे. आणि या षटक्यामध्ये धावांचा ओघ कमी पाहायला मिळाला. फक्त सिद्धू आपण पाहिलं तर फक्त 3 धावा आल्या. त्याच्यामध्ये आपण पाहिलं 3 विकेट्स ज्यामध्ये आल्या महत्वाच्या, त्यामध्ये आल्या ज्ञानेश्वर गोवारी, त्यानंतर विनय पागी आला. हे दोघं बाद झाले. 20 वरती धावसंख्या पोहोचली आहे. आणि आता 6 चेंडू आणि धावा करायच्या आहेत, 14 धावा. असं वाटलं होतं की 2 षटकांमध्ये हा सामना कंप्लीट होईल. त्याच उद्दिष्टाने कल्पेश पास झाला आणि तिथनं धावांचा ओघ जो होता तो थांबला. धावा थांबवल्या गेल्या आणि तिथनं धावा थांबवल्या गेल्या, तिथनं विकेट चुकले गेले आणि कॅल्क्युलेट क्रिकेट खेळताना पाहायला मिळाले. स्वर्गीय आनंद विशाल स्पोर्ट्स पोगाव संघ जबरदस्त बॅटिंग करताना पाहायला मिळाला. मात्र त्यांच्यावरती थांबवण्याचं काम देखील केले पोगाव संघाने. धावसंख्या 20 झाली आहे. 4 गडी गमावले गेले. आता 14 धावांची गरज आहे. 6 चेंडू 14 धावा. नवीन गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती आलाय. राहुल वड तिसरा गोलंदाज आपण पाहतोय. इथनं पोगाव संघाने जबरदस्त पलटवार केलाय आणि क्रिकेटमध्ये वन साइडेड मॅच कोणाला पाहायला आवडत नाहीये. काही जबरदस्त बॅटिंग केली कल्पेश गोवारीने. मात्र तिथनं मी म्हणेन ते बॅटिंग करताना त्याच्यावरती देखील त्याला थांबवलं गेलं आणि त्या तिथून अजय वडने केलेली गोलंदाजी फक्त 3 धावा खर्च केल्या आणि प्रतिस्पर्धी संघाला गुडघे टेकवण्यासाठी सुद्धा त्याने भाग पाडले. लाजवाब अफलातून गोलंदाजी, एफर्ट्स लावले. एफर्टची दाद द्यावी लागेल. इथे देखील आपण पाहिलं स्टेअर केले, सन्मान दिले. चेंडू क्षेत्ररक्षक वेगाने आले, तिथे एकच धाव घेतली आहे. 5 चेंडू 13ची आवश्यकता इथे असेल. आई गावदेवी कौसा संघ असं वाटत होतं पहिल्या षटकामध्ये 17 आल्या. तिथनं असं वाटलं की सामना हा अगदी 2 षटकामध्ये किंवा कंप्लीट 3 षटक होण्याच्या अगोदर हा सामना कंप्लीट होईल. चांगला चेंडू, लाजवाब चेंडू टाकला गेला. इथनं त्याला देखील सन्मान दिले. तिथे दुसरा धावाचा प्रयत्न, 2 धावा सहज रीतीने कंप्लीट केल्या गेल्या. चित्त्याची चपलाई, हरणाचा वेग पाहायला मिळाला. वेलकम अक्षय पाटील, आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. पवनपुत्र वडपे टीमचे एक अष्टपैलू खेळाडू आहेत. लाजवाब गोलंदाज. 4 चेंडूमध्ये आता 11 करायचा आहेत. सामना वन साइडेड वाटत होता. मात्र तिथनं केलेले कमबॅक, तिथनं केलेला पलटवार, तिथनं केलेली हुकुमशाही, तिथनं केलेली दादागिरी पेश करता पाहायला मिळाला. स्वर्गीय आनंद विशाल स्पोर्ट्स पोगाव संघ. आणि इथनं गोलंदाजी ट्रॅकवरती आहे. गोलंदाज चांगला फटका आहे. क्षेत्ररक्षक तिथे उपस्थित आहे. कव्हर पॉईंटच्या क्षेत्रामध्ये एकच धाव तिथे आली आहे. आणि इथनं मी म्हणे ही जर सामना जर पोगाव संघ जिंकतोय तर गोलंदाजाने केलेली कमबॅक, गोलंदाजाने आपली गोलंदाजाची दाखवलेली धार, या सर्व गोष्टींचा बाबींचा विचार करता हा सामना जिंकण्याच्या उंबरठ्यावरती आता सर येऊन ठेपलाय. टीम स्वर्गीय आनंद विशाल स्पोर्ट्स पोगाव संघ चांगली गोलंदाजी करतो. आतापर्यंत आपण पाहतोय गोलंदाज राहुल वड आहे. स्लोवर चेंडू गतीमध्ये परिवर्तन केलं आणि वाह, लाजवाब गोलंदाजी. पोगाव संघ विजयाच्या उंबरठ्यावरती सुद्धा त्याने येऊन ठेपला. 4 चेंडूंचा खेळ झाला, फक्त त्याने धावा खर्च केला 4. इनर चेंडू असतील 2 मध्ये आता 10 धावा. मोठे फटकेबाजी करावी लागेल. इथे लॉफ करण्याचा प्रयत्न आहे. लॉंग ऑफ वरून क्षेत्ररक्षक वेगाने आलाय. वाडिश लॉंग ऑफला तिथे झेल टिपली जाईल. अनदर विकेट गोज डाऊन. आई गावदेवी कौसा टीम ला धक्का क्रमांक 5वा लागताना पाहायला मिळेल आणि सामना देखील जिंकण्याचा उंबरठ्यावरती येऊन ठेपलाय. स्वर्गीय आनंद विशाल स्पोर्ट्स पोगाव संघ. 1 चेंडू 10 धावा.
फटका तर चांगला आहे, तिथे धावा हव्या तेवढा मिळणार नाही आणि सामना जिंकलाय. अर्थातच स्वर्गीय आनंद विश्वास स्पोर्ट्स पोगाव टीम. वेल प्लेड बॉईज अँड हार्ड लक. आई गावदेवी कौसा संघ, प्रयत्न तुमचे चांगले होते. पहिल्या षटकामध्ये चांगल्या धावा आल्या, मात्र 2 षटकामध्ये केलेला पलटवार त्याच्यामुळे हा संघ जिंकताना पाहायला मिळाला. स्वर्गीय आनंद विश्वास स्पोर्ट्स पोगाव आणि दमदार या दुसऱ्या षटकामध्ये कामगिरी केली गेली मिस्टर अजय वडच्या माध्यमातून. आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच खेळाडू ठरेल ज्याने चांगली बॅटिंग केली. ज्याने या संघाला कलाटणी मिळवून दिली, या सामन्याला कलाटणी मिळवून दिली, ज्याने दुसऱ्या षटकाला येऊन फक्त त्याने धावा खर्च केला 3 आणि महत्वाचे 3 विकेट्स मिळवले. या संघाचा प्रमुख खेळाडू म्हणून अजय वड ठरतो या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. चला अजय आपण या आणि मॅन ऑफ द किताबाने आपल्याला सन्मानित केले जाईल. आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये मॅन ऑफ द मॅचचा किताबाने आम्ही तुम्हाला सन्मानित करतोय. आणि नुकतंच ज्यांचा शुभागमन झालंय अक्षय पाटील याच्या शुभास्ते आपण तो किताब देत आहोत. अजय वड काय जबरदस्त गोलंदाजी केली. प्रतिस्पर्धी संघ असं वाटत होतं की आपली ताकद पेश करतोय, मात्र त्यांना थांबवण्याचं काम केले गेलं अजय वडच्या माध्यमातून. आणि अखेर तो सामना जिंकलाय स्वर्गीय आनंद विश्वास स्पोर्ट्स पोगाव टीमने. वेल प्लेड बॉईज. पुढील मॅचसाठी शुभेच्छा असतील. नेक्स्ट मॅच आपण